विज्ञानाची प्रगती झाली, पण मित्रांनो, माणूस माणसापासून दूर होत निघाला. खरं तर पूर्वी माणसामध्ये जी आपुलकी असायची, जे प्रेम होतं, ते दिवसांदिवस खूप निर्मूळ होत चाललंय. कारण मित्रांनो, आपण पाहतोय की पूर्वी माणसामध्ये जी संवेदनशीलता होती, ती किंबहुना आता राहिली नाही आहे. याचं कारणच असं मित्रांनो, की जरी जग जवळ आलं तरी पण माणूस हा प्राणी अतिशय खूप अहंकारी आणि पशुपेक्षाही क्रूर होत निघाला आहे. त्याच्यामध्ये संवेदना या धुसर होत निघाल्यात. याचं कारण आपण पाहतो, या मोबाईलच्या माध्यमातून आपण पाहतोय की किती भयानक असे व्हिडिओ या मोबाईलच्या माध्यमातून आपण पाहतो. आणि त्यावेळी असं वाटतं की पूर्वीचे लोक म्हणायचे की खरंच एखादा चुकीचा वागत असेल किंवा एखाद्यानं चुकीचा मार्ग निवडला असेल तर लोक म्हणायचे, अरे काय तो जनावरासारखा पशुसारखा वागला. परंतु मित्रांनो, आज या मोबाईलच्या जमान्यामध्ये पशुपेक्षाही क्रूर अशी लोक आहेत, जी मानवता विसरत चालली आहेत आणि विसरत आहेत. आणि त्यामुळे मानवतेचा आणि इथल्या पशुपेक्षाही मानवामध्ये असणाऱ्या क्रूरतेचा इथे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतो, तेव्हा खरंच असं वाटतं की हे निसर्ग सृष्टी निर्मात्या हा माणूस जनावरापेक्षा पण क्रूर आहे. म्हणजे त्याला शब्दच नाहीत, एवढा तो क्रूरतेनं त्या सजीव सृष्टीतील प्राण्यांशी आणि तो एक माणूस दुसऱ्या माणसाशी आता वागू लागला आहे. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं की प्राण्यापेक्षाही क्रूरतेने वागणारा हा मनुष्य प्राणी खरंच असा क्रूरतेने वागणारा माणूस या पृथ्वीवरती जगण्याच्या लायक नाही आहे. असे काही व्हिडिओ, काही उदाहरणं या आपण मोबाईलच्या माध्यमातून, रील्सच्या माध्यमातून आपण जी पाहतो, ती क्रूरता बघून खरंच म्हणावं असं वाटतं की निसर्गा, या माणसाला तू बुद्धिमत्ता दिलीस, परंतु तो माणूस काही अंशी माणूस म्हणून म्हणण्याच्या लायक राहिला नाही.